नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील, PHD क्लिनिक पुण्यामधून. आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे ते म्हणजे फळं. फळं खाण्याचे काय काय फायदे आहेत, फळं खाण्याच्या कुठल्या कुठल्या चुकीच्या पद्धती आहेत जेणेकरून शरीरावर दुष्परिणाम होतात आणि फळं खाण्याची योग्य पद्धत काय आहे. तुम्हालासुद्धा असे जर प्रश्न असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. बघा, फळं जे आहेत त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला आहेत आणि बऱ्याच जणांना हे माहितीसुद्धा आहेत. जसं फळांमध्ये विटॅमिन्स असतात, जसं की विटॅमिन ए, सी, के, विटॅमिन ई असे बरेच विटॅमिन्स फळांमध्ये असतात. त्यानंतर मिनरल्स असतात, जसं की पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे सुद्धा फळांमध्ये असतात. त्यानंतर फळांमध्ये फायबर्स असतात जे आपलं पचन व्यवस्थित ठेवतात. नंतर फळांमध्ये नॅचरल शुगर असते ज्याला फ्रक्टोज असंही म्हणतात आणि त्यामुळे आपल्याला एनर्जीसुद्धा मिळते. त्यासोबतच फळांमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडेंट्स हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीरांमधील जे काही सेल्स असतात ते डॅमेज होण्यापासून अँटीऑक्सिडेंट्स वाचवतात. त्यानंतर ह्या अँटीऑक्सिडेंटमुळे आपली इम्युनिटीसुद्धा व्यवस्थित राहते. तर एवढे सगळे फायदे आहेत जर तुम्ही फळं व्यवस्थित खाल्ली तर. पण बघा, हे फायदे मिळण्यासाठी तुम्हाला फळं योग्य पद्धतीने खाल्ली पाहिजेत. बरेच जणं फळं चुकीच्या पद्धतीने खातात आणि त्यामुळेच त्याचे फायदे त्यांच्या शरीराला मिळत नाही. तुम्हाला पहिल्यांदा मी सांगणार आहे फळं खाण्याच्या चुकीच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यामुळे शरीराला कुठले दुष्परिणाम होऊ शकतात. बघा, बरेच जणं फळं हे जेवणानंतर खातात, म्हणजे जेवल्यानंतर इमिजिएटली किंवा लगेचच फळं खातात. त्यामुळे काय होतं, ब्लोटिंगचा त्रास, अपचन किंवा गॅसेस होऊ शकतात आणि फळांमध्ये असलेले जे काही विटॅमिन्स, मिनरल्स आहेत ते शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाही. म्हणून जेवल्यानंतर लगेच फळं खाऊ नये. त्यानंतर दुसरी चुकीची पद्धत म्हणजे फळांवर साखर टाकणं किंवा मीठ टाकून खाणं. बघा, फळांमध्ये काही नॅचरल एन्झाईम्स असतात जे नष्ट होऊ शकतात जर तुम्ही त्यावर मीठ टाकलं किंवा साखर टाकली. आणि त्यानंतर साखर प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या शरीरासाठी खराब आहे. फळांमध्ये ऑलरेडी साखर असते, त्यावर साखर टाकून खाण्यामध्ये काहीही अर्थ नाही. इनफॅक्ट तुमची ब्लड शुगर त्यामुळे वाढू शकते. तर फळांवर तुम्ही साखर किंवा मीठ टाकणं कम्प्लिटली अवॉइड करा. त्यानंतर बरेच जणं फळं डायरेक्टली न खाता त्याचा रस काढून खातात. बघा, जेव्हा पण तुम्ही फळांचा रस घेता तेव्हा त्यातले फायबर जे आहेत ते नष्ट होतात आणि साखरेचं प्रमाण सडनली वाढून जातं. कारण जेव्हा पण आपण फळं अख्खी खातो, डायरेक्टली खातो, तेव्हा फायबर असल्यामुळे शुगर किंवा साखर जी आहे ती लगेच वाढत नाही. पण जर तुम्ही फळांचा रस घेतला तर त्यातली साखरच प्रामुख्याने शरीरामध्ये अब्झॉर्ब होते आणि ब्लड शुगर वाढते. म्हणूनच फळांचा रस घेणंसुद्धा तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा. जे घरामध्ये बनवून किंवा जे बाहेरचेही फ्रूट ज्युसेस येतात ते सुद्धा घेणं तुम्ही कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर फळं कापून फ्रीजमध्ये ठेवणं किंवा फ्रीजमधली फळं बाहेर काढून लगेच खाणं, तर ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा फळं कापून अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर ती ऑक्सिडाईज होऊ शकतात. तुम्ही बघत असाल फळं जी आहेत ती काळी पडतात. म्हणजे जेव्हा पण फळं कापल्यानंतर हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ऑक्सिडेशन ही प्रोसेस होते आणि मग बरेच त्यातली जे काही पोषक तत्व आहेत ती नाहीशी होतात. म्हणूनच फळं कापून फ्रीजमध्ये ठेवू नका. जर कापलंच असेल तुम्ही तर त्याला व्यवस्थित तुम्ही पॅक करून, बंद करून, जे काही एअरटाईट कंटेनर्स असतात त्यामध्ये तुम्ही बंद करून मग ठेवा आणि फ्रीजमधून काढून लगेच खाऊ नका. त्याला रूम टेम्परेचरवर आणा, म्हणजे ती नॉर्मल टेम्परेचरवर आणल्यानंतरच तुम्ही फळं खाल्ली पाहिजेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धती आहेत फळ खाण्याच्या. तर मग योग्य पद्धत काय आहे? तर सर्वात प्रथम फळं कधी खावी? तुम्ही रिकाम्या पोटी किंवा उपाशी पोटी फळं खाल्लेली जास्त चांगली असतात. किंवा तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर त्याच्या अर्धा तास आधी जर तुम्ही फळं खाल्ली तर फळातील जे काही न्यूट्रिशन आहे किंवा पोषक तत्व आहेत ती व्यवस्थित अब्झॉर्ब होतात. त्यामुळे उपाशी पोटी किंवा जेवणाच्या अर्धा तासाआधी फळं खाणं योग्य असतं. त्यानंतर फळं जे आहेत संपूर्णपणे खा. त्याचा रस काढून, ज्यूस काढून तुम्ही घेऊ नका. कारण जर तुम्ही फळ संपूर्ण खाल्लं तर त्यातले फायबर मिळतात आणि ब्लड शुगरसुद्धा सडनली वाढत नाही. म्हणूनच नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा फळ खाताना. त्यानंतर सीझनल फ्रूट्स खा, म्हणजे हंगामी जी काही फळं येतात ती खाणं नेहमी चांगलं. बघा, आजकाल काय होतं, काही काही फळं आहेत ती अगदी पूर्ण वर्षभर मिळतच असतात. पण जे सीझनल फ्रूट्स आपण खातो, म्हणजे सीताफळ जसं ज्या वेळेला अवेलेबल असतं त्यावेळेला खाल्ले पाहिजेत. आंबे जसे समर सीझनमध्ये असतात तेव्हा जे मिळतात तेव्हाच ते खाल्ले पाहिजेत. तर असे वेगवेगळे फळांचं सीझन असतो आणि सीझनल जर फळं आपण खाल्ली तर त्याचा आपल्या शरीराला जास्त फायदा होतो. कारण निसर्गाने ही जी काही फळं आपल्याला त्या सीझनमध्ये दिली आहेत कारण त्या वेळेला आपल्या शरीराला त्याची गरज असते. म्हणूनच सीझनल फळं खाल्लेली ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा फळं खाताना
अगदी सिंपल गोष्टी आहेत, पण बरेच जण ह्या गोष्टी फॉलो नाही करत आणि म्हणूनच फळातली जे काही फायदे असतात, फळं खाण्याचे जे काही बेनिफिट्स असतात ते आपल्या शरीराला मिळत नाही. आणि अजून एक गोष्ट की रात्रीसुद्धा फळं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. बरेच जण रात्री उशिरा झोपतात आणि रात्री उशिरा मग फळं खातात. सो काही गोड खाण्यापेक्षा किंवा चॉकलेट खाण्यापेक्षा फळ खाणं नेहमीच फायदादायक असतं. पण रात्री किंवा खूप उशिरा फळं खाणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे, कारण खूप जणांना त्याच्यामुळे सुद्धा ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. सो ह्या गोष्टी फॉलो करा जेणेकरून फळं खाण्याचे फायदे तुम्हाला होतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.